नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे, तर त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे तर ती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। कुठले कुठले पद असणार आहे, तर पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, परीक्षा शुल्क किती असणार आहे, परीक्षा कशा पद्धतीची स्वरूप असणार आहे, परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही जी जाहिरात आहे तर ती आहे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण जे आहे तर महाऊर्जा यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये गट ब प्रकल्प अधिकारी, कार्यकारी अधिकारी गट क आणि प्रकल्प अधिकारी गट अधिकारी व लेखापाल या पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे। मग त्याच्यामध्ये प्रकल्प कार्यकारी अधिकारी गट ब साठीच्या एकूण 18 जागा असणार आहेत। तर मग त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, विमुक्त जाती अ साठी 1 आहे, भटक्या जमाती ब साठी 1 आहे, भटक्या जमाती क साठी 1 आहे, भटक्या जमाती ड साठी जागा नाही आहे। त्यानंतर इतर मागासवर्गासाठी 3 आहे, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 आहेत आणि राखीवसाठी 5 असे एकूण 18 जागा ज्या आहेत त्या असणार आहेत। हे जे जागा आहेत त्या कॅटेगरीनुसार जे आहे विभागणी करून देण्यात आलेले आहे। महाऊर्जाची ही भरती जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे प्रकल्प अधिकारी, त्याच्यासाठी एकूण 22 जागा आहेत। मग त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत, विभक्त जाती अ साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी जागा नाही आहे, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे, विमा प्र साठी जागा नाही आहे, इतर मागासवर्गासाठी 4 आहेत, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 आहेत आणि राखीव खुल्यासाठी जे आहेत 7 जागा आहेत। एकूण 22 जागा ज्या आहेत त्या कॅटेगरी वाईज विभागणी करून देण्यात आले। त्यानंतर लेखापाल या पदासाठी जे आहेत ते 2 जागा आहेत, त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे आणि अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा, अशा 2 जागा आहेत। त्यानंतर शैक्षणिक अर्हता जे आहे त्या त्या पदानुसार देण्यात आलेली आणि वेतन श्रेणी पण त्या त्या पदानुसार देण्यात आलेली आहे। तर प्रकल्प कार्यकारी अधिकारी यासाठी जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी किंवा नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नवीन किंवा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातला 7 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वेतन श्रेणी जी आहे तर ती 56,100 ते 1,77,500 अशी असणार आहे। प्रकल्प अधिकारीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव जे आहे एक्सपिरियन्स मागितलेला आहे। वेतन श्रेणी जी आहे ते 41,800 ते 1,32,300 असणार आहे। त्यानंतर लेखापाल या पदासाठी जी आहे अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयावर वाणिज्य शाखेची जी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि खाजगी किंवा शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा 5 वर्षाचा अनुभव जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वेतन श्रेणी जी आहे ते 41,800 ते 1,32,300 अशी मागितलेली आहे। वयोमर्यादा जी आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आहे, आर्थिक दुर्बल घटक मागास त्यानंतर अनाथ खेळाडू असाल तर त्यांच्यासाठी 18 ते 43 आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग माजी सैनिक असाल तर 45 आहे। वयोमर्यादेमध्ये कन्सेशन देण्यात आलेले त्या विभागानुसार। त्यानंतर डिटेलमध्ये जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। महाऊर्जाची ही 2025 साठीची भरती जाहिरात आहे। तर याच्यामध्ये खेळाडूसाठीचं जे आरक्षण आहे त्याच्यासाठी कुठले डॉक्युमेंट वगैरे लागतात, जर तुम्हाला खेळाडू म्हणून दिव्यांग असाल तर दिव्यांगासाठीचं आरक्षण आहे, म्हणजे त्या आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे ते सर्टिफिकेट जे आहे ते कुठलं मागितलेलं आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। ते डिटेलमध्ये तुम्हाला इथं बघता येणार आहे, त्यानंतरच तुम्हाला अर्ज करता येणार। माजी सैनिक असाल तर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट द्यायचे ते देण्यात आलेलं आहे। ही जी जाहिरातीचं PDF आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्यावर मी उपलब्ध करून दिलेले, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। ही जी भरती प्रक्रिया असणार आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल आहे। तर 2025 साठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे महाऊर्जाची, तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर विचारायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।